आळंदीमधली इंद्रायणी नदी पुन्हा फेसाळलेली आहे। इंद्रायणी नदीमध्ये रसायनयुक्त पाणी सोडल्याने नदी फेसाळलेली आहे। इंद्रायणी नदी फेसाळल्यामुळे वारकऱ्यांमधून आता तीव्र संताप व्यक्त केला जातोय। अवघ्या 4 दिवसांवर संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचं प्रस्थान पंढरपूरकडे होणार आहे। लाखो भाविक आळंदी इथे येणार आहेत आणि त्याआधी इंद्रायणी नदी प्रदूषणाच्या विळख्यामध्ये सापडल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय। इकडे रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्याला जोडणाऱ्या कुंभार्ली घाटामध्ये मुसळधार पावसानंतर धबधबे प्रवाहित झाले। धबधबे प्रवाहित झाल्यानं घाट परिसराचं निसर्ग सौंदर्य खुललंय। या परिसरातील धबधबे पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी आता वाढू लागलेली आहे। कोकणामध्ये सध्या पावसाळा जोरदार सुरू झालेला आहे। यामुळे धबधबे जे आहेत हे प्रभावित झालेले आहेत आणि पर्यटक देखील मोठ्या संख्येनं हे निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी घाटामध्ये येत असतात। कसा हे सगळा माहोल वाटतोय पाहताना? एकदम मस्त। आम्ही असं एन्जॉय केलेलं आहे की बघायला नको। आम्ही दरवर्षी इथे येतो ह्या पावसाळ्यामध्ये आणि हा धबधबा बघायला तर आवर्जूनच येत असतो। आम्ही निसर्ग सौंदर्य एन्जॉय करायचं असेल तर कोकणात जरूर यावे आणि एन्जॉय करावा। पर्यटकांची पावलं ही आता घाटमाथ्यावरील धबधबे आणि आजूबाजूला असणारा निसर्ग पाहण्यासाठी हीच पावलं घाटाकडे वळताना पाहायला मिळत आहेत। कृष्णकांत साळगावकर, TV9 मराठी, चिपळूण, रत्नागिरी।